सो मित्रांनो पुण्यामध्ये आहोत मित्रांनो. चाय पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो खोपोलीला आहे आता आणि आजचा दिवस तुम्हाला माहितीच आहे, शंभू महादेवाचा दिवस आहे आणि सुरुवात केली आपण छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच. आज काय शंभू महादेवाचाच दिवस आहे, म्हणजेच महाशिवरात्री आहे. आजच्याच दिवशी आपल्या महादेवाचं पार्वतीसोबत लग्न झालं होतं आणि म्हणून आजचा दिवस हा महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. याच महाशिवरात्रीच्या तुम्हा रसिक मायबापांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो पुण्यामध्ये आहोत आणि खूप झोप आली आता लिटरली चहाची गरज आहे. आता 4 वाजलेत, ऑलमोस्ट 4 वाजलेत, 5 मिनिट आहेत 4 वाजायला. चाय 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 पाहिजे, चाय पाहिजे, चाय पाहिजे मित्रांनो, चाय. तर मित्रांनो हालत बघू शकताय कशाने. आता आम्ही आहोत पुण्यामध्ये वाकडेवाडी स्टँडला चाय पितो कारण भरपूर झोप लागली आहे. तत्पूर्वी सांगतोय आम्ही चाललोय कुठे, तर आम्ही चाललोय जेजुरीला. येस, तत्पूर्वी नमस्कार मित्रांनो, कसं काय जय जिजाऊ जय शिवराय. मी होस्ट तुमचा जो स्वागत करतो मराठी चॅनलमध्ये आपल्या, ज्याचं नाव आहे रोशनजंगम ब्लॉग्स. येस, आज मी एकटा नाही आहे, आपल्यासोबत सीमा दिदी येतात आणि येस हरे कृष्णा. आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत बीके पण आहे. बीके आपल्या चाय सर्विंगचं काम करतोय. चाय 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 आपल्या लास्टच्या आपण जो गडावरती गेलो होतो तिकडे बीके आपल्यासोबत होता. चला आता पटकन चाय घेतो. आणि चाय 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 कुठे घ्यायची माहिती आहे? चाय आणि चाय आपल्याला प्यायचे. आता मी घेतो चाय आणि डायरेक्ट तुम्हाला घेतो आता गाडीवरती. तर मित्रांनो आता ऑलरेडी वाजलेत 6:30 आणि तुम्ही बघू शकताय सकाळी वातावरण किती सुंदर आहे आणि मनमोहक आहे. पूर्ण धरतीवरती भगवा कलर, केशरी कलर हा ओढलेला आहे. आणि जेजुरीगड आमच्यापासून फक्त 6 किलोमीटर दूर आहे. चला आता डायरेक्ट मला पार्किंगमध्येच भेटतो. तर मित्रांनो आता इथून आम्ही राईट म्हणून वरती चाललोय पायऱ्यांच्या. हां नाही एवढी गर्दी, इथं पार्किंग द्यायला लागेल ना. फेरीवाला क्षेत्राच्या पुढं एक पार्किंग आहे. चल तिथूनच. हां 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 तर मित्रांनो आता आम्ही ते पार्किंगमध्ये पोचलोय. पार्किंगमध्ये गाडी म्हणजे त्या साईडला पार्किंग ठेवले आणि श्री रामभाऊ उर्फ सतीश बुवा हरिश्चंद्रे यांच्या इथे आम्ही सर्व गोष्टी त्या ठेवल्यात, कपडे वगैरे. आय मीन बॅगा इथे ठेवल्यात, कपडे चेंज करतोय आणि आता लागलीच वरती जायला निघतोय. आणि आता माझा हा 13वासा आहे. काय घातलंय बघा, हेच आहे. येस, तर मित्रांनो अशा पद्धतीने तयार झालोय मस्तपैकी कुर्ता घालून. आणि
बीके जो आहे तो बीके त्यांनी टी शर्ट वरतीच घातलाय, बाकी काय नाही. तर चला पटापट जाऊया आता वरती दर्शन घेण्यासाठी, आणि इथून दर्शन घेतल्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला मी पुढे सांगतो की काय करायचं. आम्ही दर्शन करून येऊया. या जोडी जोडीने आपले एकटे एकटे आले का बस. या देवाची वारी देऊन जावा. तुम्हाला नाही घेत ना का? येळकोट येळकोट जय मल्हार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं देवाचं दर्शन अगदी चांगल्या रीतीने झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्या कारणानं मला आतमध्ये काही शूट करता आलं नाही, पण ज्या काही गोष्टी दाखवता आल्या त्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता लागलीच आम्ही गड उतरतोय आणि पुन्हा प्रस्थान करतोय
घरच्या मार्गाला, आणि घरच्या मार्गावर जाताना काही जर आमच्या नियोजनामध्ये बदल झालाच तर तिकडेही जाऊ. तर वाट बघा आम्ही गट उतरेपर्यंत. तर मित्रांनो, इतके दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हतो कारण की माझा जो DJI ॲक्शन कॅमेरा जो होता त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून त्याला मी सर्व्हिस सेंटरवर देऊन तो सर्व्हिस सेंटरवरून परवाच्या दिवशीच आला आहे, म्हणजे सोमवारी आला. आणि म्हटलं चला आपण हे जे काही इंद्रायणीला जे स्पोक्स ट्यूबलेस व्हील्स रिम्स ज्या लावल्या होत्या त्याची नंतर आपण राईड केली नव्हती, म्हटलं राईडही करून येऊया आणि बघूया ते कितपत योग्य आहेत. सो आजचा दिवस चांगला होता, महाशिवरात्री, आणि म्हटलं चला एक राईडला जाऊन येऊया. काल जिजेवरून मुंबईला येताना पुण्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला कामं ही पूर्ण करायची होती. सो ते संपून मुंबईला येईपर्यंत आम्हाला भरपूर उशीर झाला आणि त्याच्यामध्ये भरपूर थकलोही होतो. सो काही तो व्हिडिओ काल पूर्ण केला नाही, पण तो व्हिडिओ आज मी पूर्ण करणार आहे, आज संपूर्ण सांगता करतोय. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट अजून मी सांगू इच्छितो किंवा तुम्हाला त्याचं मी आवाहन करेन. छत्रपती संभाजी महाराजांचा हा हिंदी भाषिक छावा सिनेमा हा आत्ताच होऊन गेला. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवरती औरंग्याने कोणते कोणते हाल केले आणि कशा पद्धतीने हाल केले ते तुम्ही पाहिलं असेलच. ते हाल आपण जगण्यासाठी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 29 मार्च हे काही दिवस आपण छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास म्हणून पाळतो. तुम्हीही ते पाळा. त्यात जास्त काही करायची गरज नाही आहे. आपण मुंडन करू शकतो आणि शेंडी ठेवू शकतो. एका वेळचं अन्न आपण त्याग करू शकतो. पायात चप्पल न घालणे, तसेच गोड पदार्थ टाळणे, घरामध्ये कार्यक्रम न ठेवणे, तसेच इतर कार्यक्रमाला जाणं हे टाळणे, अशा काही गोष्टी आहेत ह्या आपण गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. तर मित्रांनो, मी घेतो तुमची इथे रजा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन यूट्यूबचे अपडेट्स हे येत राहतील. आणि हो, माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करायला विसरू नका, कारण की माझ्या नवीन नवीन ज्या ट्रिप्स आहेत त्या मी जे नियोजन केलेलं असतं त्या मी इंस्टाग्रामवरती टाकतो 1-2 दिवसापूर्वी, जेणेकरून तुम्हाला ज्ञात होईल की मी कुठे चाललो आहे आणि त्याची व्हिडिओ ही येणार आहे. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.